नमस्कार, देशी स्वाद रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गावाकडच्या चवीची शेवगा शेंगा फ्राय। तर त्याच्यासाठी इथं शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत। आता त्या शेंगा आपण कट करून घेऊयात। हे बघा, अशा प्रकारे शेंगा कट करून घ्यायच्या आणि याची साल काढून घ्यायची। आता साल काढून झाल्यानंतर आणि कट करून झाल्यानंतर ह्या शेंगा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या। धुवून घेतल्यानंतर कुकरमध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं आणि या पाण्यामध्ये कट केलेल्या शेंगा टाकून याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि कुकरचं झाकण लावायचं। कुकरचं झाकण लावल्यानंतर फक्त एकच शिट्टी होऊ द्यायची। तोपर्यंत आपण साहित्य बघूयात। वाटलेलं लसूण खोबरं, काळं तिखट, गरम मसाला, मीठ, मोहरी, शेंगदाण्याचं कूट, जिरी, टोमॅटो आणि कांदा। तर आता आपण याची पेस्ट करून घेऊयात कांदा टोमॅटोची। तर आता पेस्ट झालेली आहे आणि कुकरची शिट्टी देखील झालेली आहे। शेंगा शिजलेल्या आहेत। कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल टाकायचं। तेलामध्ये जिरी टाकायची, मग मोहरी टाकायची आणि बारीक केलेली कांदा आणि टोमॅटोची पेस्ट टाकून व्यवस्थित असं परतून घ्यायचं। एकदम मंद आचेवर परतून घ्या। हे परतल्यानंतर बारीक केलेलं लसूण खोबरं जे आहे ते टाकून परतून घ्यायचं। मग याच्यामध्ये 1 चमचा काळं तिखट टाकून परतून घ्या। 1 चमचा गरम मसाला टाकायचा आणि चवीनुसार मीठ टाकून परतून घ्यायचं। हे परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये ज्या शिजवलेल्या शेवग्याच्या शेंगा आहेत त्या टाकायच्या आणि एकदम मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं परतून घेतल्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकून परतून घ्यायचं। तर तयार आहे आपला झणझणीत शेवगा शेंगा फ्राय। तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा। धन्यवाद।